हाय एव्हरीवन. तर संध्याकाळच्या वेळेला आहे ना, आपल्याला कामांचा लोड हा थोडा कमी असतो. फक्त स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो, मुलांचा अभ्यास वगैरे ह्या तर गोष्टी असतात. पण सकाळपेक्षा तर संध्याकाळी नक्कीच कामं कमी असतात. माझा स्वयंपाक झाला आणि म्हटलं चला शेंगदाणे भाजून वगैरे ठेवूयात आणि जेव्हा कधी मी शेंगदाणे वगैरे आणते, तर पहिल्यांदा भाजून घेत असते आणि अर्ध्या शेंगदाण्यांचा छान कूट करून ठेवते फ्रिजमध्ये आणि अर्धे शेंगदाणे तसेच बरणीमध्ये भरून ठेवते. तर आता इथे छान शेंगदाणे भाजून वगैरे झाले आणि आता ते गार होईपर्यंत आहे ना, दुसरं काम करून घेते. गाईचं जे काही कच्चं दूध असतं पहिल्या सांजेचं म्हणजे पहिल्या दिवसाचं, तर ते जे काही कच्चं दूध असतं ना, इतकं सुंदर लागतंय ना आणि आजकाल कुणालाही लवकर ते भेटत नाही. क्वचित कधीतरी एखाद्याला खायला भेटतं आणि मी मागच्या वेळेस त्याची रेसिपी वगैरे शेअर केली होती. भरपूर जण बोलले, "आम्हाला खूप दिवस झाले खाऊन" आणि आज बघितल्यावर डायरेक्ट तोंडाला पाणी आलं. तर गावावरनं ते आलेलं आहे हे कच्चं दूध. तर आमच्याच गाईचं आहे ते आणि म्हटलं चला लगेच आपण त्याला बनवून घेऊयात. नंतर म्हटलं की उगाच खराब होऊन जाईल दूध आणि मग छान साखरेमध्ये काजू, बदाम टाकले. त्यानंतर वेलची टाकून घेतली म्हणजे त्याला एक छान टेस्ट येईल. थोडं जायफळ वगैरे वरतून मी ते किसून घेणार आहे. आणि आता ते छान मिक्सरमधनं बारीक करून घेतलं, मिक्स करून घेते आणि थोडेसे काजू बदाम वरतून छान त्यावर टाकून घेते म्हणजे अजून छान लागेल टेस्ट. आणि आरुषने आज आहे ना दिवसभर खूप छान स्केचेस बनवले. फर्स्ट टाईम त्याने ट्राय केलेला आहे, पण खूप सुंदर असे बनवलेले आहे. कसे वाटले तुम्हाला त्याला नक्की कमेंट करून सांगा कसे बनवले आरुषने. तर इथे असं छान सगळं मिक्स करून वगैरे झालं आणि आता हे शिजेपर्यंत मी सगळे भांडे गोळा करून घेते आणि छान घासून टाकते. कारण कारण जेवणानंतर मग स्वयंपाकाची भांडी, त्यानंतर जेवणाची भांडी, तर खूप साऱ्या भांड्यांचा असा मस्त ढिगारा होतो आणि मग ते उडे घासायला खूप कंटाळा येऊन जातो. त्यापेक्षा स्वयंपाक झाला की ती भांडी लगेच घासून टाकायची आणि मग जेवणानंतरची थोडीच भांडी राहतात. तर इथे मग छान असा किचन वाटा गोड क्लीन झालेला आहे. तर असा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. आवडला की नाही आणि आलं की नाही तोंडाला पाणी? बाय.